नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. भगवान विष्णू यांच्या हातात असलेलं सुदर्शन चक्र नक्की आहे तरी काय, असा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे फक्त एक शस्त्र आहे की ब्रह्मांडावर राज्य करणारी एक दिव्य शक्ती आहे? असं म्हणतात की हे चक्र वेळेपेक्षाही जलद चालतं आणि ज्यावर ते फिरतं त्याचा अंत निश्चित असतो. पण प्रश्न असा आहे की सुदर्शन चक्राची निर्मिती कधी आणि कशी झाली? ते भगवान शिव यांच्याशी कसे जोडलेले आहे आणि आजही ते कार्यरत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुदर्शन चक्रामागचं गूढ, त्याची उत्पत्ती आणि त्याची खरी शक्ती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सुदर्शन चक्राची उत्पत्ती कधी आणि कशी झाली हे पाहूया. सुदर्शन चक्र हे सनातन धर्मामध्ये भगवान विष्णूंचं अत्यंत दिव्य, शक्तिशाली आणि चेतन असं अस्त्र मानलं जातं. हे काही साधं शस्त्र नाही, तर ब्रह्मांडीय ऊर्जा आणि धर्माचं प्रतीक मानलं जातं. यामागे एक गूढ पौराणिक कथा आहे, ज्यामध्ये देव, असुर, भगवान शिव, विष्णू आणि विश्वकर्मा यांची प्रमुख भूमिका वर्णन करण्यात आली आहे. जेव्हा ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली, तेव्हा देवता आणि दैत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. असुर सतत अधिक शक्तिशाली होत गेले आणि त्यांचा आतंक तिन्ही लोकांमध्ये पसरला. देवता पुन्हा पुन्हा पराभूत होत होते आणि त्यांच्याकडे असं कोणतंही शस्त्र नव्हतं जे असुरांच्या अत्याचारी शक्तीला रोखू शकेल. तेव्हा देवतांचे दिव्य शिल्पकार विश्वकर्मा यांनी एक असं अस्त्र बनवायचं ठरवलं जे केवळ अदृश्य आणि अचूकच नव्हे, तर चेतनशीलही असावं. विश्वकर्मा यांनी सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि सूर्यदेवांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या काही अंशाचं तेज त्यागावं, जेणेकरून ते एक दिव्य अस्त्र तयार करू शकतील. सूर्यदेवांनी कृपा करून आपलं काही तेज विश्वकर्मांना अर्पण केलं. याच तेजापासून विश्वकर्मा यांनी सुदर्शन चक्राची निर्मिती केली. याच तेजापासून नंतर त्रिशूल, पुष्पक विमान आणि शिवाचं धनुष्य पिनाकही तयार झालं. सुदर्शन चक्र फक्त फिरणारं चक्र नव्हतं, त्यात चेतना होती. त्याचे 108 धारदार टोकदार कडे होते आणि ते वेग आणि दिशा दोन्हीमध्ये वेळेपेक्षाही अधिक जलद चालायचं. हे अस्त्र केवळ पाप आणि अधर्माचा संहार करत नसे, तर जिथे जाई तिथे धर्माचे पुनर्स्थापना करत असे. हे फक्त त्या व्यक्तीद्वारे वापरलं जाऊ शकत होतं ज्याचा आत्मबल, संयम आणि धर्मावरचा विश्वास अडक असतो. काही पौराणिक स्तोत्रांमध्ये वर्णन आहे की जेव्हा भगवान विष्णूंनी या अस्त्राची प्राप्ती करण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली, तेव्हा त्यांनी स्वतःचा एक डोळा काढून शिवलिंगावर अर्पण केला. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना हे दिव्य चक्र दिलं. या प्रसंगावरून असं लक्षात येतं की सुदर्शन चक्राची शक्ती शिवाच्या कृपेमुळे उत्पन्न झाली आणि विष्णूंना प्राप्त झाली. हे चक्र भगवान विष्णूंनी त्यांच्या प्रमुख अस्त्रांपैकी एक म्हणून धारण केलं. जेव्हा अधर्म सीमा ओलांडायचा, तेव्हा विष्णू ह्याच चक्राचा वापर करून त्या पापाचा नाश करत असत. देवता आणि असुरांच्या युद्धांमध्ये सुदर्शन चक्राने अनेक वेळा निर्णायक भूमिका बजावली. विष्णूंनी अनेक असुरांचा वध याच चक्राने केला. जेव्हा भगवान विष्णूंनी द्वापार युगात श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला, तेव्हाही सुदर्शन चक्र त्यांच्यासोबत होतं. ही कोणती बाह्य वस्तू नव्हती, तर त्यांच्या स्वरूपाचा एक अविभाज्य भाग होतं. महाभारतात याची अनेक उदाहरणं आढळतात. जेव्हा शिशुपालाने श्रीकृष्णांचा वारंवार अपमान केला आणि 100 अपराध पूर्ण केले, तेव्हा श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने त्यांचं शिर कापलं. याच चक्राचा उपयोग त्यांनी नरकासुराच्या वधासाठी केला आणि असंख्य अप्सरांना मुक्त केलं. भीष्म पितामह प्रसंगात जेव्हा अर्जुन त्यांना पराभूत करू शकत नव्हता आणि श्रीकृष्णांनी युद्धात हस्तक्षेप न करण्याची शपथ घेतली होती, तेव्हा त्यांनी
रागाने आपलं सुदर्शन चक्र उचललं. हे पाहून भीष्मांनी आपल्या हातातील शस्त्र खाली टाकलं आणि नम्रतेने म्हटलं, प्रभू, तुमचा रागही माझ्यासाठी वरदान आहे. यावरून स्पष्ट होतं की हे चक्र केवळ विनाश करत नव्हतं, तर सत्य आणि धर्माची स्थापना करत होतं. ते आध्यात्मिक पातळीवर चेतनेचं प्रतिनिधित्व करत होतं. त्याचं नावच सुदर्शन म्हणजे सुंदर दृष्टी किंवा दिव्य दृष्टिकोन. हे अस्त्र फक्त बाह्य पापांचा नाश करत नाही, तर आंतरिक अज्ञान, अहंकार, लोभ, मोह आणि क्रोध यांसारख्या दोषांचाही नाश करतं. जेव्हा एखादा भक्त श्रीकृष्ण किंवा विष्णूंचं ध्यान करतो, तेव्हा तो त्यांना सुदर्शन चक्रासहच पाहतो, कारण ते त्यांच्या न्याय आणि धर्माच्या शक्तीचं प्रतीक आहे. असं म्हणतात की हे चक्र वेळेच्या नियमांपलीकडे आहे. त्याची गती कोणी मोजू शकत नाही. ते प्रकाशाच्या वेगापेक्षाही जलद चालतं आणि न थांबता कार्य करतं. हे एक परत येणारं अस्त्र आहे, परंतु फक्त तेव्हाच परततं जेव्हा कार्य पूर्ण होतं. याचा कधीही व्यर्थ किंवा खेळ म्हणून वापर झाला नाही. याचा उपयोग केवळ धर्माच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या नाशासाठीच झाला आहे. आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सुदर्शन चक्र हे असं दिव्य उपकरण आहे जे फक्त बाह्य अस्त्र नाही, तर एक संदेश आहे की ब्रह्मांडांचं संचालन न्याय, धर्म आणि वेळेच्या आधारावर होतं. हे अस्त्र भगवान विष्णूंच्या त्या चेतनेचं प्रतीक आहे जी प्रत्येक युगात वेळेवर अवतरून पापाचा नाश करते. जेव्हा आपण श्रीकृष्णाला सुदर्शन चक्रासह पाहतो, तेव्हा ते केवळ एक देवता नसून काळासोबत चालणारे धर्माचे रक्षक बनतात. त्यांनी कधीही या चक्राचा वापर अहंकारासाठी केला नाही, फक्त तेव्हाच जेव्हा धर्म संकटात यायचा. आजच्या काळातही जेव्हा एखाद्या भक्तावर संकट येतं आणि तो भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णांचं स्मरण करतो, तेव्हा असं मानलं जातं की सुदर्शन चक्र त्याच्या रक्षणासाठी कार्यरत होतं. अनेक मंत्र आणि स्तोत्रांमध्ये सुदर्शन चक्राची स्तुती करण्यात आलेली आहे. सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्रः प्रचोदयात. हा मंत्र सिद्ध करतो की सुदर्शन चक्र हे केवळ अस्त्र नसून एक चेतन शक्ती आहे, जी धर्माच्या प्रत्येक अंशाचं रक्षण करत असते. त्याची ऊर्जा केवळ भगवंताच्या आदेशाने कार्य करते आणि अधर्माचा नाश निश्चित करते. सुदर्शन चक्राची ही कथा आपल्याला शिकवते की शक्ती तेव्हाच सार्थक होते जेव्हा ती धर्माच्या अधीन असते. हे ब्रह्मांडीय न्याय आणि भगवानाच्या संकल्पाचं प्रतीक आहे. ज्याने या चक्राला समजलं त्याने सनातन धर्माच्या आत्म्याला समजलं. कारण सुदर्शन चक्र ही फक्त एक कथा नाही, ती आहे धर्म, न्याय आणि वेळेची शक्ती. हे चक्र आपल्याला एक मोठा संदेश देतं. शक्ती असणं महत्त्वाचं नाही, तर ती शक्ती योग्य ठिकाणी वापरणं महत्त्वाचं आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी कधीही सुदर्शन चक्राचा वापर अहंकारासाठी केला नाही. ते फक्त तेव्हाच वापरलं जेव्हा धर्म संकटात होता. आणि म्हणूनच आजही असं मानलं जातं की जो भक्त मनापासून भगवंताचं स्मरण करतो, त्याच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र कार्यरत होतं. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच अद्भुत आणि धार्मिक गोष्टींसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय.